झोप असते, म्हणजे खूप गोष्टी आहेत. त्यासाठी तुमची नजर चांगली असावी. आणि तुम्ही जेव्हा इतक्या लोकांना घेऊन जाता तर नुसतं ड्रायव्हर म्हणून नाही, तर जी बसलेली लोकं आहेत त्या लोकांच्या जीवाचं रक्षण करण्याचं कामसुद्धा तुमच्याकडे आहे. म्हणजे एखादा परिवार जेव्हा तुमच्या गाडीमध्ये बसून येतो तेव्हा तुम्हाला त्यांचं रक्षण करण्यासाठी तुमचे सगळे पार्ट्स आवश्यक आहेत राहणं. त्यासाठी त्या उद्देशानं प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड आणि माझ्या संस्थेच्या वतीनं आपण ते शिबिर आयोजित केलेलं आहे. अपघातामध्ये जेव्हा खूप लोक, चांगली लोकं निघून जातात तेव्हा सामाजिक खूप नुकसान होतं. त्याच्यामध्ये स्वर्गवासी गोपीनाथरावजी मुंडे अपघातात वारले, विनायकरावजी मेटे अपघातात वारले, महिंद्रा कंपनीचे मोठे एवढे CEO होते ते सुद्धा अपघातात वारले. म्हणजे एकंदरीत अपघातात जेव्हा एखादा माणूस निघून जातो तेव्हा त्या घरावरती पूर्ण आघात होतो. त्यासाठी सर्व ड्रायव्हरांच्या डोळ्यांचं चेकअप व्हावं, त्यांचे डोळे व्यवस्थित राहावेत आणि त्यांच्या नजरचुकीनेही अपघात घडू नये, अपघात त्यांच्यापासून कोसो दूर राहावा, एवढा उद्देश आहे. आणि या शिबिरातून एखाद्याच्या डोळ्यात न तपासल्यामुळं अपघात होणार होता आणि हे शिबिर झाल्यामुळं त्याचे डोळे चेकअप केले आणि त्यांनी चष्मा वापरला आणि तो अपघात जर टळला आणि एखाद्याचा जीव जरी वाचला तरी प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि संस्थेनं घेतलेल्या शिबिराचं उद्देश पूर्ण झालं असं मला वाटेल. आणि सगळ्यांनी आपल्या जेवढे वाहन चालक आहेत तिथे त्यांनी सगळ्यांनी नेत्र तपासणी करून घ्यावी एवढीच विनंती करतो आणि थांबतो मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.